नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात नशा आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल 570 किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि सुमारे 11,02,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रणील गिल्डा यांच्या विशेष निर्देशानुसार करण्यात आली। 23 जून रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रिज खाली एक आयशर ट्रक MH15 FX 1108 संशयास्पद स्थितीत उभा आहे। त्यानुसार तात्काळ सापळा रचून ट्रकमध्ये तपासणी केली असता लिंबू आणि शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवून ठेवलेली सुगंधी तंबाखू आढळून आली। या प्रकरणी राजकुमार बुदिहाळ वय वर्ष 20 राहणार कोल्हापूर, अरुण हुक्केरे वय वर्ष 54 राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणल्याचं कबूल केले आणि त्यानंतर पुढे कारवाई करत रिहान मलिकला अटक करण्यात आली। ही सुगंधी तंबाखू इचलकरंजी आणि मिरजमधील पानटपऱ्यांमार्फत किरकोळ विक्रीसाठी नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आलेली आहे। या प्रकारामुळे कर्नाटक इचलकरंजी तंबाखू वितरण साखळीचे गंभीर स्वरूप उघडकीस आलेलं आहे। सदर मुद्देमाल 570 किलो सुगंधी तंबाखू 1,02,600, वाहतुकीस वापरलेला ट्रक 10 लाख, एकूण मिळकत 11,02,600। या प्रकरणी अन्न आणि प्रशासन सांगली यांना सूचित करण्यात आलेलं असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट कामगिरीने जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानात चालना मिळालेली असून अशा अवैध व्यापाराचा पूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीची तातडीनं पोलिसांना कल्पना देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड या करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।